दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन तू स्त्रियांमध्ये आणि धन तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधर्माचा संदेश दूताने मला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व भोगसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा नोवेना. पवित्र कोणही, पवित्र कोणही, हिचे स्मिते उसे परी, सुरम्य चंद्रिके परी, सतेज भास्करा परी, पवित्र कोणही, पवित्र कोणही, पवित्र कोणही. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळविलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझ्याजवळ प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणारे माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य दे. येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण दे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहायक माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंतांचे संरक्षण व मरणाऱ्याचे तारण आहेस. तुझे नाव सदैव, विशेषतः मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्यसहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू. अही गरजासाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तूच समोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणी प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हाला क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. ही नित्य सहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी ही विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आव्हान. आपण प्रार्थना करूया.
आमचे परमगुरु स्वामी महागुरु स्वामी व राज्यकर्ते ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभो, मरिय मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभो, मरिय मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्या कुटुंबांतील मुलामुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभो, मरिय मातेसह आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभो, मरिय मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृतांच्या आत्म्यांना शांती लाभावी म्हणून हे प्रभो, मरिय मातेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नोवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभो, मरिय मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभो, मरिय मातेसह आम्ही विनवितो. आपल्या सर्व विनंत्या सफळ होण्यासाठी आपण मनात पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभो, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिय मातेसह आभार मानतो. साक्रमेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरिय मातेसह आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्याबद्दल आम्ही तुझे मरिय मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचे आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, आमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी. नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजाऱ्यांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या सेवकांकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे मानू. आमेन. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो, तुमचे पालन करावयास तो तुमच्या मध्ये असो, तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असो, तुमचा सांभाळ करावयास तो तुमच्या पाठीशी असो, तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो तुम्हावर असो. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. लोक समुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहाय्यक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझ्याकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे धाव घेण्याची सुबुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळाव. सर्व युगातील विश्वासू लोकांशी एकचित्त होऊन मरेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तू उदराचे फळ येशू. पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आपली माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तजवीरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या
सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. प्रवेश गीत गीत क्रमांक 8. आजची मिस्सा पुढील मयत व्यक्तींच्या आत्म्यासाठी आपण अर्पण करीत आहोत. स्वर्गवासी अंतोन लोपिस व कुटुंबीय, स्वर्गवासी ऑस्टिन जॉन कोरिया, स्वर्गवासी दुमीबाई व एलिस मोत, स्वर्गवासी ग्रेसी बावतीस रॉड्रिक्स, स्वर्गवासी सांतन सायमन रॉड्रिक्स, गोन्साल्विस कुटुंबातील मृत व्यक्ती. त्याप्रमाणेच आजचे वाढदिवस साजरे करीत आहेत त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जे आजारी आहेत त्यांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श लाभावा म्हणून मेसेमध्ये विशेष प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांचे नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, या अति पवित्र रहस्यामध्ये आपण सहभागी होत आहोत. आज आपण संत मार्टिन, जे तूर ह्या ठिकाणी राहायचे, ते तूरचे संत मार्टिन यांची स्मृती साजरी करीत आहोत. परमेश्वराच्या आभारामध्ये आणि परमेश्वराच्या नजरेसमोर संत मार्टिन राहिली. त्यांनी आपलं जीवन त्यामध्येच घालवलं. त्या प्रकारचं जीवन आपण जगावं पुण्या मिस्सेमध्ये आशीर्वाद मागत असताना आपल्या हातून कळत नकळत जी पापं घडली आहेत त्या पापांची आपण आठवण करूया. परमेश्वराकडे अगदी नम्रतेने आपली पापशालन व्हावं म्हणून विनंती करूया. सर्वांनी एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यांनी व हयगयीने मी फार पाप केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून तू कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा, ख्रिस्त दयाळा दया कर. ख्रिस्त दयाळा,
दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. प्रभु दयाळा, प्रभु दयाळा, प्रभु दयाळा दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, दूरच्या संत मार्टिनने आपल्या जीवनाने व मरणाने तुझी उपासना व स्तुती केली. मृत्यूने किंवा जीवनाने तुझ्यापासून आम्ही कधीही विभक्त होऊ नये म्हणून आमच्या हृदयात तुझ्या प्रेमाची ज्योत पेटव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. पौलाचे तिथाला पत्र ह्यांतून घेतलेले आजचे पहिले वाचन. सर्वांनी सत्ताधीश आणि अधिकारी ह्यांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला सिद्ध असावे, कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य आणि सर्व माणसाबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी सर्वांना आठवण दे. कारण आपण ही पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे आणि विलासाचे दास्य करणारे, दुष्टपणा आणि हेवा ह्यांत आयुष्य घालणारे, द्वेषपात्र आणि एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणकर्ता देव ह्याची दया आणि मनुष्यावरील प्रेम प्रगट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान आणि पवित्र आत्म्याने केलेले नवीनीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारले. त्याने तो आत्मा आपला तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपल्यावर विपुल प्रमाणात ओतला आहे, यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे सार्वकालिक जीवनाचे वारस व्हावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. स्तोत्रगीत, गीत क्रमांक 119. जय घोष. हालेलुया 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 हालेलुया
माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रगट कर, तू आपल्या सतपथाने मला चालव. हालेलुया 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू येरुसलेमकडे चालला असता शोम्रोन आणि गालिल ह्यामधील एका गावात जात असता कुष्ठरोग असलेली 10 पुरुष त्याला भेटावयास आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू गुरुजी, आम्हावर दया करा. त्यांनी त्याचकडे पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतः याजकांना दाखवा. मग ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शंभरोनी होता. तेव्हा येशूने म्हटली, 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कोठे आहेत? ह्या परक्या वाचून देवाचा गौरव करण्यास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? आणि येशूने त्याला म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फादर टोनी डिमेलो ह्यांचं एक चांगलं पुस्तक आहे, सॉन्ग ऑफ द बर्ड्स, म्हणजे पक्ष्यांचं गीत नावाचं फादर टोनी डिमेलो, दिवंगत फादर टोनी डिमेलो ह्यांचं एक पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये फादर टोनी ह्यांनी एका व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनाचं चित्रण आपल्यापुढे वर्णित केलेलं आहे किंवा त्याचं वर्णन केलेलं आहे. ही व्यक्ती, तिचं लग्न झालेलं होतं. ही व्यक्ती एका समुपदेशकाकडे येते, काउन्सिलरकडे येते आणि त्याला सांगते की मी माझ्या पत्नीला कंटाळलेलो आहे. ती एवढी घरात बडबड 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 करते की तिचे एकदा तोंडाचा पट्टा सुटला की तो थांबायला काय तयार नसतो आणि ती काय बोलते हे मला कळत नाही. मी घरात कंटाळलो आहे, मी तिच्या बडबडीला वैतागलेलो आहे. आणि तो काउन्सिलर त्या व्यक्तीला म्हणाला, एक काम कर, 1 महिना ती जे काही तुला सांगते किंवा तिचे शब्द तू लक्षपूर्वक ऐक. फॉर अ मंथ लिसन टू एव्हरी वर्ड दॅट शी स्पीक्स. ही व्यक्ती घरी गेली, 1 महिना घरात राहिली. 1 महिन्यानंतर पुन्हा ह्या काउन्सिलरकडे आली आणि म्हणाली की पुन्हा तेच आहे, मला काही कळत नाही. घरात तीच बोलते आणि तीच बोलते, तिचीच अख्खा वेळ बडबड चालू असते, आम्हाला बोलायला संधी नाही आहे आणि ती बोलतच राहते. काउन्सिलरने त्याला सांगितलं, आता आणखीन मी तुला एक काम देतो. आता ती जे बोलत नाही ते तू ऐक. लिसन टू एव्हरी वर्ड दॅट शी डज नॉट स्पीक. ह्याला कमाल वाटली. अरे ती बोलते ते मला कळत नाही, ते ती नाही बोलते ते कसं कळणार? पण काउन्सिलरने सांगितलं, हे तुला करावं लागेल. तिच्या प्रत्येक अबोल शब्द, म्हणजे तिने जे बोललं नाही किंवा ती जे बोलत नाही
हे तू ऐकण्याचा प्रयत्न कर. ही व्यक्ती घरी गेली. 1 महिन्यानंतर आनंदाने परत आली आणि काउन्सिलरने विचारलं की स्वारी खुशीत दिसते, काय झालं? तर ही व्यक्ती म्हणाली, मला आता समजते, आय अंडरस्टँड. आणि काउन्सिलर म्हणाला, काय कळते तुला? तर मला ती काय सांगते हे कळायला लागलेलं आहे, कारण आता मी तिच्या शब्दांकडे लक्ष देत नाही, तर तिच्या ज्या भावना आहेत शब्दाच्या पलीकडे, शब्दाच्या मागे तिच्या ज्या भावना आहेत, ज्याला आपण फिलिंग्स म्हणतो, तिची जी आत्मीयता आहे ह्याकडे मी लक्ष देतो. की शब्द नाहीत तर तिच्या फिलिंग्स काय आहेत, तिच्या भावना काय आहेत, ह्या मी जाणण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून ती जे काही सांगते ते मला कळते. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, कळणे किंवा समजणे हे फक्त शब्दांवरतीच अवलंबून नसते, तर शब्दापलीकडील ही कळण्याची किंवा समजण्याची, अंडरस्टँडिंगची प्रक्रिया असते, ज्याला आपण निशब्द संवाद, नॉन वर्बल कम्युनिकेशन, हे देखील शाब्दिक किंवा वर्बल कम्युनिकेशन इतकंच प्रभावी असते. लहान मूल, तान्हं बाळ, त्याची आई, शब्द तान्ह्या बाळाला आईचे कळत नाहीत आणि तान्हं बाळ जे वरडते तेव्हा त्याच्यात शब्द नसतात, परंतु हे निशब्द नॉन वर्बल कम्युनिकेशन खूप प्रभावी असते. आणि आध्यात्मिक विश्वामध्ये, बायबलमध्ये परमेश्वराला आपण मेंढपाळ म्हणतो. मेंढपाळ आणि मेंढरे ह्यांच्यामधील जे कम्युनिकेशन असते हे देखील नॉन वर्बलच कम्युनिकेशन असते, निशब्द असते, परंतु मेंढपाळ जे काही सांगतो ते मेंढरांना कळते आणि त्यानुसार मेंढरे आपली दिशा बदलतात आणि मेंढरांना जे काही होते ते मेंढपाळाला पटकन कळते. मेंढपाळ मेंढरांची वेदना न बोलता समजतो, कारण त्यांच्यामध्ये तो संवाद असतो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, परमेश्वर आणि आपल्यामध्ये हा संवाद आहे. आजचं हे स्तोत्र आहे की परमेश्वर मेंढपाळ माझा, आणि मला पूर्ण खात्री आहे की मिसा ऐकताना प्रत्येक भाविकाने हे स्तोत्र गायलेलं असेल, कारण हे स्तोत्र आपल्या आत्मीयतेचं आहे. हे स्तोत्र जेव्हा आपण गातो तेव्हा परमेश्वराची माया आणि परमेश्वराचं प्रेम आपण अनुभवितो आणि त्याची आपण आठवण किंवा स्मरण करतो. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, परमेश्वराला माणसाप्रती आत्मीयता आहे, प्रेम आहे. परमेश्वराच्या मनामध्ये माणसाप्रती सिंपती आहे, पण मोर दॅन सिंपती परमेश्वराला माणसाप्रती एम्पथी आहे. दॅट इज अ डिफरन्स बिटवीन सिंपथी अँड एम्पथी. सिंपथी म्हणजे फीलिंग फॉर, ज्याकरिता वाटणं. एखादा पुढे माणूस गरीब असेल तर त्याच्याकरिता आपल्याला वाटते, वी फील फॉर हिम, वी फील फॉर हर. सो सिंपथी इज फीलिंग फॉर, आणि एम्पथी जी आहे ती फीलिंग विथ. मला आता केवळ वाटत नाही तर त्याचं दुःख मी माझ्यावरती ओढवून घेतो, आणि परमेश्वर मेंढपाळाप्रमाणे मेंढरांच्या वेदना, दुःख आणि त्यांच्यावरती आलेलं प्रत्येक संकट स्वतःवरती ओढवितो. म्हणून प्रभू सांगतोय, मी उत्तम मेंढपाळ आहे, कारण तुमच्यावरती येणारं संकट मी माझ्यावरती घेतो, तुमचं दुःख ते मी माझं दुःख घेत करतो. आणि हेच शुभवर्तमानात येशूने करून दाखवलेलं आहे की ते 10 कुष्ठरोगी, त्यांचं दुःख अपार होतं. समाजात त्यांना कोणी विचारत नव्हतं, उपेक्षित, उकिरड्यावरती टाकली लोक, व्हॉइसलेस, आवाज नसलेली लोक. परंतु मागच्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचणार आहोत की वाचतो की येशू ख्रिस्ताने एका कुष्ठरोग्याला उचललं,
म्हणजे त्याचं दुःख येशूने आपलंसं केलं. म्हणून आपण परमेश्वराला उत्तम मेंढपाळ म्हणतो, बिकॉज ही फील्स विथ. तो आपल्या वेदनेमध्ये येतो आणि आपल्या वेदना तो स्वतःच्या करतो. प्रेमाच्या बंधू भगिनींनो, या 10 कुष्ठरोग्यांचं ॲटिट्यूड काय होतं ते महत्त्वाचं नाही, तर या ठिकाणी येशू ख्रिस्ताची दया, प्रेम आणि परमेश्वराचं माणसाप्रती असलेली आत्मीयता ही महत्त्वाची आहे. आणि येशूला त्यांना पुन्हा का पाहायचं होतं, तर त्यांना नव्या जीवनाची सुरुवात करताना प्रभूला त्यांना आशीर्वाद द्यायचा होता. आपण नेहमीच हे शुभवर्तमान ऐकताना वाटते की त्या 10 कुष्ठरोग्यांनी असं का केलं, त्या 9 जण परत का आली नाहीत थँक्यू म्हणायला. जेव्हा मराठीत आपण बोलतो की जेव्हा आपण एक बोट दुसऱ्यावर करतो तेव्हा 4 बोटं ही आपल्या बाजूने असतात. त्या 9 कुष्ठरोग्यांनी येशूचे आभार मानले नाहीत, परमेश्वरचे आभार मानले नाहीत. डू आय थँक गॉड फॉर एव्हरी मोमेंट, फॉर एव्हरी डे. प्रत्येक दिवसाकरिता आणि प्रत्येक क्षणाकरिता मी परमेश्वरचे आभार मानतो का? त्याने असं करायला पाहिजे होतं, त्याने तसं करायला पाहिजे होतं. यापेक्षा सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी डू आय थँक गॉड. प्रत्येक गोष्टीसाठी मी जर देवाचे आभार मानत असेल तर मी खरोखरच परमेश्वराच्या कळपामध्ये आहे आणि परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. प्रभूला त्यांना बरं झालेलं पाहायचं होतं, पण त्यापेक्षा परत आलेलं जास्त पाहायचं होतं. बी विथ गॉड. प्रभूला त्यांना सांगायचं होतं की ज्याने तुम्हाला बरं केलेलं आहे त्याच्या समवेत राहा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्याने आपल्याला जन्माला घातलेला आहे त्याच्या समवेत, त्याच्या कळपात राहणं हे आजच्या काळामध्ये आणि कायम आपल्या हिताचं आहे. वी मस्ट ऑलवेज थँक गॉड. परमेश्वराची उपकार, परमेश्वराची स्तुती आपण नेहमी केली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे ह्या एका कुष्ठरोग्याने परत आल्यानंतर विश्वासाची देणगी, विश्वासाचा आशीर्वाद त्याने मिळवला, त्याने परमेश्वराचा आशीर्वाद मिळवला. त्याप्रमाणे सकाळी उठल्यानंतर आपली पावलं ही आपल्या घरामध्ये जे रासपीठ आहे, आपल्या घरामध्ये जो येशूचा स्टॅच्यू आहे त्याच्याकडे आपली पावलं वळाली पाहिजेत. हात जोडून आपण येशूचे आभार मानले पाहिजेत आणि त्या आभाराने, त्या आशीर्वादाने आपल्या दिवसाला आपण सुरुवात केली पाहिजे. क्षणभर शांत राहूया आणि आपल्याही जीवनातील उपकार, परमेश्वराचं कार्य आठवूया, स्मरण करूया आणि त्याबद्दल त्याचे आभार मानूया. आमेन. अर्पण गीत, गीत क्रमांक 91. स्वीकार स्वामी हे फूल, फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत कोंबून पडण्याआधी ये रे झेलून प्रेमाने. स्वीकार स्वामी हे फूल, फूल हे माझ्या जीवनाचे, धुळीत कोंबून पडण्याआधी ये रे झेलून प्रेमाने. तुझ्या समोरी येण्यास लायक नसे मी प्रभू, चरण लाभो पामरा आसमणी हे प्रभू. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभो परमेश्वरा, संत मार्टिनच्या सणाच्या दिवशी आम्ही तुला ही दानं अर्पण करीत आहोत. ही दाणे आशीर्वादित कर. दुःख सहन करण्यास व निर्भळ आनंदाचा अनुभव घेण्यास
या ख्रिस्त शरीराकडून आम्हाला कृपादान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभू कडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आपला परमेश्वर ह्याचे आपण आभार मानूया. ते योग्य वरास्त हे आहे. पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे. संत मार्टिन याच्या सन्मानार्थ हा सण साजरा होत आहे. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतो. त्याच्या उपदेशातून तू आम्हाला बोध करतोस आणि त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करीतोस. म्हणून सर्व संत व सर्व दूत ह्यांच्यासह आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. स्वर्गाने पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, परम स्वर्गात जय जयकार. जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. जय जयकार, जय जयकार, करा प्रभूचा जयकार. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा हे दाणांवर येव. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले, भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्या मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सेवेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी फ्रान्सिस, महागुरू स्वामी फेलिक्स व इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताडाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरियम, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतास आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे.
ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमीन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. ही प्रभो सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पाप हारता परमेश्वर को करा, सोडी दया धारा प्रभु वरा. जग पाप हारता परमेश्वर को करा, सोडी दया धारा प्रभु वरा. जग पाप हारता परमेश्वर को करा, शांती वर्षाव करा प्रभु वरा. जगाची पापे दूर करणारी देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. ख्रिस्त चरित्र स्वीकार गीत, गीत क्रमांक 159. सृष्टी प्रकट रूप तुझे, तरी दिसशी कसा तू ईश्वरा. सृष्टी
सृष्टी प्रकट रूप तुझे तरी दिसशी कसा तू ईश्वरा पोसुनी जगी तुझी चालवी पोसुनी जगी तुझी चालवी कैसे कुठूनी निर्विशी परी दिसशी कसा तू ईश्वरा परी दिसशी कसा तू ईश्वरा सृष्टी प्रकट रूप तुझे दिसशी कसा तू ईश्वरा आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ह्या दिव्य साक्रामेंताने तू आम्हामध्ये नवजीवन निर्माण केले आहेस. आमचे प्रत्येक कृत्य तुझ्या इच्छेनुसार असावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. संत मार्टिनने आपले जीवन सर्वस्वी तुझ्या सेवेसाठी वाहिले. आमचेही जीवन तुझ्या सेवेसाठी व्यतीत होवो व तुझे प्रजाजन बनण्याचे आम्हाला सद्भाग्य लाभो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करीतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असतो आणि तुम्हा बरोबर सुद्धा सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूयात. करोना विषाणूमुळे आजारी लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना विषाणूमुळे आजारी असलेल्या या विश्वातील वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी करोनाची लागण झालेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश लाभावी म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणाद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. काही सूचना. येत्या शनिवारी 14 तारखेला चिल्ड्रन्स डे आहे आणि म्हणून त्यानिमित्ताने आपण व्हर्च्युअल चिल्ड्रन महोत्सव आपल्या पॅरिशमध्ये आयोजित केला आहे. एक सुंदरसा कार्यक्रम आपल्या शिक्षक संघटनेद्वारे व संडे स्कूलद्वारे फादर जो यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत आहे आणि म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे की येत्या शनिवारी संध्याकाळी 7 वाजता या व्हर्च्युअल चिल्ड्रन महोत्सवमध्ये आपण सर्वांनी आपापल्या घरून सहभागी व्हावे. एक आवाज कवीचा हा आपल्या युवकांद्वारे सुंदर कार्यक्रम आपण आयोजित करीत आहोत. आपल्या सर्व तरुण व दिग्गज चांगल्या ज्येष्ठ कवींना विनंती आहे की त्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपल्या युवकांना प्रोत्साहन द्यावे. प्रिय भाविकांनो, अजून कोरोना व्हायरस संपूर्णपणे आटोक्यात आलेलं नाही आणि म्हणून आपल्याकडे लग्नसराई आणि इतर कार्यक्रम सुरू झालेले आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की आपण अगदी सुस्थितीमध्ये आणि कोणत्याही धोक्यामध्ये नाहीत.
आपणास नम्र विनंती आहे की आपण स्वतःची काळजी घ्यावी, तसेच इतरांचीही काळजी घ्यावी आणि आपले जे लग्नाचे किंवा इतर कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आटोक्यात कसे आणता येतील आणि थोडक्यात कसे करता येतील ह्याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. कृपया परमेश्वराने आपल्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याचे आपण स्मरण करत आहोत. हे लक्षात ठेवून ही परिस्थिती अधिक चांगली सुधारावी आणि आपण सर्वांनी परमेश्वराचा गौरव करण्यासाठी पुन्हा या देवमंदिरामध्ये एकत्र यावे अशी आपली अपेक्षा आहे आणि त्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. धन्यवाद. अंतिम गीत. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान. निष्कळंक तू निर्मळ माते, स्त्रियांमध्ये तू धन्य माते. निष्कळंक तू निर्मळ माते, स्त्रियांमध्ये तू धन्य माते. तव उदराचे फळ येशू माते, सारी प्रजा तुझे गीत गाते. गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे गुणगान माते, गाऊ तुझे गुणगान, गाऊ तुझे